नागपूर शहराच्या मूलभूत विकासासाठी सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यात आला असून सुमारे 25,567 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला अधिक लोकाभिमुख करून सक्षम करण्यासाठी जनतेचीही मतं याबाबत जाणून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। नागपूर महानगराच्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्याबाबत काल मेट्रो भवन इथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही या बैठकीला उपस्थित होते। कोविड नंतरच्या कालावधीत महानगराच्या विस्ताराने अधिक गती घेतली आहे। यामुळे वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभ आणि उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। वाढत्या विस्तारीकरणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असल्यामुळे नवीन आराखड्यानुसार कामे लवकर व्हावीत यासाठी संबंधित यंत्रणेने भर द्यावा असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्राच्या जनतेच्या